त्या वास्तूला इतिहासकार गोपाल चांदोरकर यांनी पर्जन्यमापक असं नाव दिलं. पर्जन्यमापक याचा अर्थ की या रायगडावर किती प्रमाणात पाऊस पडतो याचा अंदाज बांधण्यासाठी ही तुम्हाला वास्तू पाहायला मिळते. आता वरती तुम्हाला जर इथे बघितलात तर 3 इथं छिद्र दिसतात मोठमोठ्या प्रकारचे केलेली, म्हणजे जर एखादा पावसाचं जर पाणी आलं तर थेट आतमध्ये साचेल अशा प्रकारचे इकडे स्ट्रक्चरल तुम्हाला केलेलं दिसतं. आता स्ट्रक्चर कसं केलं आहे तर आतल्या बाजूनी बघा जी भिंतीच्या मधलं जे पाणी आहे ते थेट आतमध्ये साठेल, पण भिंतीच्या बाजूने जे काही झरे येतील छोटे छोटे जे पाण्याचे झरे येतील ते थेट इथून असं त्यांना येण्यासाठी पाण्याचं स्ट्रक्चर केलेलं आहे. ते इथे थेट जमा होतं आणि पायऱ्यांचे अवशेष सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आता हे गोपाल चांदोरकर यांच्या मते त्यांनी त्यांच्या आर्किटेक्चर नॉलेजनुसार त्यांनी ह्याला पर्जन्यमापक म्हटलेलं आहे. परंतु इतिहासकार आप्पा परब यांनी या जागेला स्त्रियांसाठी इकडचे जे काही पंतप्रधान किंवा जे काही पंतप्रतिनिधी असतील, जे काही अष्टप्रधान मंडळ जे असतील त्यांच्या ज्या स्त्रिया असतील त्या स्त्रियांना अंघोळ करण्यासाठी जे ठिकाण आहे असं त्यांनी आप्पा परब यांनी म्हटलेलं. या ठिकाणी